28 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चळे गावातील दर्लिंग मंदिर रोड परिसरात भीमा नदी पात्रालगत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या आयशर कंपनीच्या टेम्पो क्रमांक KI 10 9663 आयशर टेम्पोमध्ये टेम्पो चालक शुभम गायकवाड राहणार चळे हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्यास ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी शुभम गायकवाड राहणार चळेगाव तालुका पंढरपूर आयशर टेम्पोचा मालक याच्या विरुद्ध 305 आणि 303 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीकडून एकूण 2 ब्रास वाळू आणि आयशर कंपनीचा टेम्पो असा एकूण 10,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, API विभावरी रेळेकर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस स्वप्नील वाडदेकर, हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हसन नदाफ यांच्या पथकाने केली आहे.